2 महिने झाले यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ सोलापूर आणि धाराशिवच्या सीमा भागात मुक्तपणे फिरतोय। भूक लागली की तो जंगली प्राण्यांसह शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार करतो। शिकार करून पोट भरल्यानंतर तो जंगलात दिसेनासा होतो। सुदैवानं या वाघानं अद्याप मानवावर हल्ला केलेला नाही। असं असलं तरी वाघाची भीती ही कायम आहे। सोलापूरच्या बार्शी, येडशी, धाराशिवच्या भूम परांडा भागात वाघ दिमाखात फिरत आहे। या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ताडोबाची टीम अनुभवी शूटर मराठे यांच्यासह आली, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। ते आल्या पावली माघारी फिरले। ते जाताच पुण्याची रेस्क्यू टीम बार्शीत आली। दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी वाघाच्या मागावर आहेत। अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आहेत। सोलापुरात धुमाकूळ घालणारा वाघ या सगळ्यामधून आरामात निसटतोय। एका रात्रीत त्यानं बैलजोडी पाडली। त्या ठिकाणी तो वाघ रात्री पुन्हा येईल म्हणून तिथे वन विभागाचे कर्मचारी सापळा रचून बसले, पण वाघ तिथे आलाच नाही। यामुळे ट्रॅप फसला। अद्याप कॅमेरे तसेच सर्व यंत्रणा लावून देखील वाघाचा बंदोबस्त झालेला नाही। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वाघाचा बंदोबस्त लवकर करावा अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे।